काय ना, राजा शिवाजी चित्रपट ते घबाडकुंड चित्रपटापर्यंत कलेक्शन सांगायला खूप मजा येत होती. पण आता एक्झॅक्टली त्या चित्रपटानंतर जे चित्रपट आले त्याचं कलेक्शन सांगायला खूप खराब वाटतंय, कारण तेवढे कलेक्शन्स येत नाहीत. नंतरचं म्हणजे जे पुढे चित्रपट येणार आहेत की भूतम भयम आणि एक होतं माळीन ह्या शुक्रवारी रिलीज होणार, त्यांना कोणतं आव्हान असणार आहे आणि ते चित्रपट चालू शकतात का. आणि शोज, नंतरची गोष्ट म्हणजे शोजचं गणित सुद्धा पूर्ण कोलमडलेलं आहे मराठी चित्रपटांसाठी, त्याबद्दल बोलणार आहोत. सो व्हिडिओ संपूर्ण पहा, खूप इंटरेस्टिंग होणार आहे. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्ममध्ये. तर जसं की म्हटलं की नेहमी म्हणतो मी की मराठी चित्रपटांचे कलेक्शन्स खूप कमी चॅनलला सांगतात, सगळे हिंदी चित्रपटांचे सांगतात. सो तुम्हाला ह्या चॅनलवर मराठी चित्रपटांचे कलेक्शन्स पाहायला मिळते. सो नक्की सबस्क्राईब करा आणि महत्वाचे म्हणजे या व्हिडिओला हाईप नक्की करा. कमेंटच्या बाजूला बटन आहे, खूप सपोर्ट मिळतो आणि व्हिडिओ पुढे जाते. सो सगळ्यात पहिला बोल बोल राणी ह्या चित्रपटाचं कलेक्शन जाणून घेऊयात. बोल बोल राणी ह्या चित्रपटाला युट्यूब व्ह्युअर्स कडनं पण आणि पब्लिक कडनं पण बॅलन्स रिएक्शन्स येतात, म्हणजे मिक्स रिएक्शन्स. कोणाला खूप आवडतंय, कोणाला ठीकठाक आवडतंय, कोणाला अजिबात नाही आवडत. त्यामुळे कलेक्शन्सवरही त्याचा असर पडलाय. म्हणजे पहिल्याच दिवशी अवघे बोलबोल राणी चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त 2 लाख एवढीच कमाई केली आहे. म्हणजे ग्रॉस पाहिलं तर 5 लाख आणि नेट 2 लाख. सो हा शनिवार रविवार बोलबोल राणी चित्रपटासाठी महत्वाचा असणार आहे. पण शनिवारी सुद्धा शोजला तेवढी शोज तर नाहीच आहेत, पण पब्लिक तेवढा जात नाही असं वाटतं. पुण्यामध्ये काही 2-3 शोज ऑलमोस्ट हाऊसफुल आहे, पण मुंबईमध्ये ते चित्र तेही नाहीये. सो आता पब्लिकच ह्या चित्रपटाचं भविष्य ठरू शकतो. जर का चित्रपट पाहायला लोक गेलीच आणि त्यांना आवडलाच, माउथ पब्लिसिटी चांगली निघाली, तर कदाचित हा चित्रपट चालेल आणि चांगलं कलेक्शन. आता प्रिडिक्शन द्यायचं झालं तर बोलबोल राणी हा चित्रपट ह्या वीकेंडपर्यंत म्हणजे रविवारपर्यंत कदाचित 30 लाख पर्यंत कमाई करू शकतो. आणि बजेट पाहिलं तर 2 कोटीचा तर बजेट नक्कीच असणार आहे. सो ह्या चित्रपटाला खूप अजून पुढे जायचंय आणि खूप आव्हानं पाहायचेत असं म्हणू शकतो. आता वेळात की घबाडकुंड चित्रपटाचं काय परफॉर्मन्स आहे. घबाडकुंड चित्रपटाला लागून 5 हफ्ते कंप्लीट झालेले आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 30 दिवस कंप्लीट झालेले आहेत. आणि ह्या 30 दिवसांमध्ये घबाडकुंड चित्रपटाचं जे नेट कलेक्शन झालंय तर ते आहे 7,30,00,000 एवढं, आणि जे ग्रॉस कलेक्शन झालंय तर ते आहे ऑलमोस्ट 9 कोटी एवढं. म्हणजे मेकर्सचा आकडा मागे 8 कोटी झाला, त्याप्रमाणे 9 कोटी एवढं झालेलं आहे. सो घबाडकुंड हा चित्रपट सुद्धा रॅपअप करेल लवकरच, OTTला जाईल माझ्या मते, कारण शोज कमी झालेले आहेत, ते ह्याचं महत्वाचं कारण आहे. आणि ऑलमोस्ट एखाद दुसरा शोज कुठेतरी ऑलमोस्ट हाऊसफुल होतोय, त्यामुळे जाईल हा चित्रपट. पुढचा चित्रपट म्हणजे तुंबाडची मंजुळा. तुंबाडची मंजुळा हा चित्रपट लागून 43 दिवस झालेत. आता जसं नेट कलेक्शन पाहिलं तर ऑलमोस्ट 16.5 कोटी एवढं, आणि जर का ग्रॉस कलेक्शन जर पाहिलं तर ते आहे 18,75,00,000 एवढं. म्हणजे हाही चित्रपट सुपरहिट बोलू शकतो, पण 20 कोटीचा टप्पा पार करावा असं वाटतं, पण तो आता नाही पार करू शकणार आहे. आणि शोज कमी असल्यामुळे हाही चित्रपट OTTला जाईल असं वाटतंय. देऊळबंद 2 चित्रपटाला लागून ऑलमोस्ट 60 दिवस झालेले आहेत. त्या चित्रपटाचा प्रवीण तरडे सरांच्या पेजवर 103 कोटीचा आकडा आला होता. त्याच्यानंतर जे काही कमाई केली म्हणजे 10 लाख, आणि ते तंबू कलेक्शन्स वगैरे आपल्याला माहित नाहीये, त्यामुळे ते मी ऍड करू नाही शकत. म्हणजे 103 कोटी प्लस 10 लाख धरा एक्स्ट्रावरचे, आणि पुढे तंबू कलेक्शन्स जे काही येतील ओव्हरसीज वगैरे तर ते आपण नंतर ऍड करू मेकर्सच्या प्रमाणे. आता पुढचा चित्रपट म्हणजे तुला पाहता. त्याही चित्रपटाला लागून 8 दिवस कंप्लीट झालेत, आणि ह्या चित्रपटाचं नेट कलेक्शन झालंय म्हणजे 8 दिवसांनंतर तर ते आहे 30 लाख एवढं, आणि जे ग्रॉस कलेक्शन झालं ते आहे 40 लाख एवढं. म्हणजे हाही चित्रपटाचा बजेट 1 कोटीच्या आसपास असावा, पण हाही चित्रपट फ्लॉपकडेच जाताना दिसतोय. शेवट ह्या सगळ्या चित्रपटांचं कलेक्शन. आता पुढच्या येणारे जे चित्रपट आहेत त्याबद्दल बोलूयात. स्पेशली भूतम भयम हा चित्रपट खूप महत्वाचा आहे मराठी इंडस्ट्रीसाठी, कारण जी स्टुडिओचं बॅकिंग आहे. ह्याला शोज तर मिळतील, पण माउथ पब्लिसिटी खूप महत्वाची, जशी तुंबाडची मंजुळा या चित्रपटाला झाली होती. ह्या चित्रपटाला पुढे सुद्धा आव्हान असणाऱ्या हिंदी चित्रपटांचं. ऑडिसी चित्रपटाने जो चित्रपट ऑडिसी त्यांनीही खूप शोज घेतलेले आहेत. शोजचंही आव्हान असणार आहे, नवीन चित्रपटांचंही आव्हान असणार आहे. मराठीमध्ये एक होतं माहीम सुद्धा येणार, सो त्याचंही आव्हान असणार आहे. सो हे 2 चित्रपट कसे परफॉर्म करतायत हे महत्वाचं असणार आहे बघणं.
आणि आता यात की शोजचं गणित जे कोलमडलंय म्हणजे म्हटलं होतं सुरुवातीला, तर असं झालंय की ऑडिसी चित्रपट आलाय, त्याला ऑलमोस्ट 1700 शोज आहेत महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर वेलकम टू जंगल ह्या चित्रपटालाही 1001 शोज आहेत. त्यानंतर अजून काही जे हिंदी चित्रपट आहेत, म्हणजे असे ऑलमोस्ट हिंदी, इंग्लिश, साऊथ ह्या चित्रपटांचे धरून 3,500 ते 4,000 शोज महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि आपल्याला प्राईम बोलबोर आणि या चित्रपटाला जो आत्ताच आलाय, कालच रिलीज झालाय, त्या चित्रपटाला किती शोज आहेत माहितीये? फक्त 83. आणि असे ओव्हरऑल शोज बघितले मराठीला तर 130 शोज आहेत. सो हा आकडा खूप डिससॅटिस्फाईंग आहे. आणि जे गणित आहे की हिंदीला 4,500 शोज महाराष्ट्रामध्ये, आणि आपल्याला पुन्हा एकदा मी रोज बोलतो, आताही बोलेन, मी नेहमीच आवाज उठवतो आणि आताही उठवेन की खूप कमी शोज मिळतात. 130 आणि 4,000 असा जो डिफरन्स आहे तो खूप मोठा आहे. सो होपफुली तो भूतम भयम हा चित्रपट कव्हर करेल शोज घेऊन, असंच म्हणूया. सो हे होतं ह्या सगळ्या चित्रपटांचं कलेक्शन्स. आणि इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तुम्हाला विस्तारित कलेक्शन समजले असेल तर नक्की व्हिडिओला हाईप कराल असं विचार करतो, अशी आशा करतोय. सो इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, स्वतःची काळजी घ्या.